हे गाईज कसे तुम्ही सगळे तुम्ही तर आम्हाला पर्सनल हॅशटॅग मिसेस पालांडे. सो गाईज एक दिवस व्लॉग नाही आला काल आणखी बाहेर होतो म्हणून. सो आता त्या वंशूला सोडायला नाही द्या झालेत आणि पाय आज लवकर उठले रोज 11 वाजता. सो भेटूया परत बाय. तर गाईज आज पण मला हा सोडायला येतोय. आज तर स्वतः आला सोडायला. मी फ्री आहे. मी आज सकाळी लवकर उठले तसं मला बोललं मग मी आजीला सोडायला तर मी रोज 10-11 वाजता उठतो आणि मला झाल्या उशीर. आणि काही मलाही बोलते की मी जर ना आज जॉबवरून सुटली ना तर मला नाही मी तुला फिरायला घेऊन जातो. नाही घेऊन जायचं. नाही घेऊन जाणार. तुला विचारतोय तर आता हसतो. माझं नीट बोलतो ना. आता मी त्याला नीट विचारलं. तुमच्या लोकांचे एवढे कमेंट्स येत होते की दोघे जण फिरायला जा, दोघे जण फिरायला जा असं. तर मी त्याला बोलली ब्लॉगसाठी तर हसायला लागला. मला नाही घेऊन जायचं. बस मला अजिबात आवडत नाही. कुठे जायचं विचार सांगाल पण कुठे आहे सांग ना. मला तर शांत जागेवर जायचंय जिथे त्याला मारून. शांत जागेवर जायचं. तर काय आपण नंतर मी जाते काय जाता नंतर मीच भेटतो. बाय. आमचा ब्लाऊज झोपला. ब्लाऊज झोपलाय गाईच. ब्लाऊज झोपला. का झोपला? कशाला झोपला? कशा पडलास बोल लवकर. तोंडाली बोल. कशा पडलास? पडलाय कशा पडलीस? सगळं आता झोपून उठलो फ्रेश बी झालो. जातो वंशूला गाडीवरती. नंतर तिकडे जाऊन थोडं काम बिम करेन. नंतर वंशूला घ्यायला जाईन. सो तेव्हाच भेटू आपण. ओके बाय. गाईज मी आता शिकले कामावर. गाईज आम्ही भाऊ बहीण नाही आहे. आता मी पण वडापाव खाणार आणि मग जाऊया आपण त्याच्याच पालांड्याला भेटायला. पिलांडे पिलांडे एक बँडेज भेटते ना तुझी. गाडीमध्ये काम करत आहे मोरे शालीम. वा मोरे शालीम कधीपासून सुधारला मोरे शालीम की पैशासाठी करते मोरे शालीम. हे मोरे शालीम बँडेज भेटते. माझी मम्मी आहे. आता काकी आहेत काम करायला ठेवलेत. हा मोरेश आहे. ही मी आहे आणि तेजस पालांडे त्या गाडीवर आहे. कॅमेरा साफ कर. काम करून कसं वाटतंय तुला? कसं वाटतं तुला काम करून? नेहमी तीच काम कर. थँक्यू महेश. तो पोरगा विचारत होता पाणी पिऊ का? पाणी पिलू. गाईज मोरे शालीमची सेवा पण करायची पण हा कधी काय काम असेल तर काम नाही करणार. काय लावू? तू नाही लावू शकत काय? गाईज तेजस पालांडे किती मेहनत करतो. वा तेव्हा बघतो. मी तुझ्या वडापावमध्ये ना हे टाकलं आपलं मिरची टाकल्या. तुझ्या रिएक्शन वगैरे काय महेश तुझं बघितलं बोलली ना काहीतरी काम करायचं त्याला बँडेज आणून द्यायचं. का वडापावला खड्डा केला ना मिरची टाकून दिली. सुरी मारली. सुरी आतमध्ये. क्या रामू हाय बदला लिया जाएगा. आणि मी शॉक तिखट का लागतं. पण जेव्हा ही मिरची अशी आली ना तेव्हा आम्ही बघतो. एक नंबर ब्लॅक बोलते. खा मिरची का ती फेकून दिला मिरची. अजून मला बघितलं नाही.
बघितलं नाही. आता तरी दिसतंय की नाही काय माहिती. खूप बिझी झालाय भाई कामामध्ये. He didn't even notice me. काम कर काम कर. भजी घेऊन आले तर सगळे लोक हसायला लागले. बोलतात पोट आहे की काय तू, पण खात राहील. आला भजी पाव खायला. नवीन कपडे का घेतले? तू तर बोला फिरायला नाही जाणार, मग नवीन कपडे का घातले? फिरायला तर कुठे घेऊन नाही जात. इडली पण खिलवणारच रात्री ना काय. पालांड्याला खूप चरब्या आल्या आहेत म्हणून तो तसा करत आहे. पण मी त्याला एक ना एक दिवशी मारणार. तसं तर रोजच मारते, बट असं बोलतात ना, जीव भरून एक ना एक दिवशी मारणार. बाजूलाच वेपन चॅलेंज आहे, मला मारणार. काल पण ताप भरलेला. काय जास्त काय सगळ्यांना खोकला झालाय रे. शेवटचा अलविदा बोलूया. पण तू त्याला सकाळी वेळी फिरायला जायचं, आता बोलून नाही तसं का? अरे पण आता कुठे फिरायला जाणार? गाईज मी निघाले माझ्या घरी जायला. जाऊ हो काकी. काका बाय काका. ब्लू टी शर्ट वाले काका बाय बाय. आम्ही जाते गाडी बघायला. बाय आजीबाई. बाय आजीबाई. गाडी घेतो आम्ही थार डायरेक्ट. सोड बघा गाईज, माझ्या घरी सगळे लोक माझ्यासारखे. सो गाईज आम्ही आता बाहेर आलो, म्हणजे घरून जेवलो बिवलो आणि बाहेर आलोय. आणि आम्ही आता कमेंट वाचतो. आणि खूप दिवस झाले कमेंट वाचले नाही. 49चे ब्लॉगचे कमेंट काय आम्ही अर्धे वाचलेत. कुठले वाचले ते माहीत तरी आम्ही परत एकदा रिपीट करतो. पहिले धनश्री चतुर वंचित आहे, तू तुझ्या घरी तू कसं सांगितलं होतं आणि त्यांनी कसं एक्सेप्ट केलं त्यावर एक ब्लॉग बनव. तो ब्लॉग बनवण्याची गरज नाही आहे, कारण की एवढी मोठी काही स्टोरी नाही आहे. आम्ही दोघांनी, त्याने त्याच्या घरी सांगितलं, मी माझ्या घरी सांगितलं. नंतर मी त्याच्या घरी गेलेली, त्याच्या घरच्यांशी आम्ही म्हणजे मी बोलणं केलं, हा माझ्या घरी आलेला आणि माझ्या घरच्यांनी ह्याच्याशी बोलणं केलं. बस एवढंच आहे नॉर्मल, बाकी काय. त्याच्यानंतर जान्हवी कांबळे खूप छान होता ब्लॉग. दीदी लव्ह स्टोरी ब्लॉग प्लीज ऑलवेज सपोर्ट. थँक्यू सो मच. आणि जर तसा टाइम भेटला तर नक्कीच. नंतर भक्ती छान होता ब्लॉग, थँक्यू. नंतर मनाली राणे युअर बोथ इज व्हेरी क्यूट, थँक्यू. नंतर दीक्षा टपाल नाईस ब्लॉग, थँक्यू. नंतर प्रणाली कासबे ताई लव्ह स्टोरीवर ब्लॉग बनवणं नक्कीच. नंतर नरेश चव्हाण पास्ताची रेसिपी व्हिडिओ बनवणं प्लीज. नेक्स्ट टाइम आम्ही बनवू ना. रेडीमेड पास्ता होता, त्याच्यामध्ये सगळं होतं, फक्त चीज वरून टाकलेला. तरी पण नेक्स्ट टाइम जर आम्ही कधी बनवलं तर आम्ही पूर्ण शूटच त्याच्यावरती करू. नंतर पारस घोसाळकर नाईस ब्लॉग. सो थँक्यू सो मच गाईज. ह्या ब्लॉगला एवढेच. मामाचा पोरगाच वाटतं. हा पारस. आणि आता आपण वाचूया ब्लॉग नंबर 50, जो काल अपलोड केलेला तो. नो काल परसों. ओके. तर पहिलं अंबरे छान होता ब्लॉग, थँक्यू. नंतर प्रांजल तू दाढीमध्ये छान दिसतो दादा, ब्लॉग भारी होता खूप, थँक्यू सो मच. मीच बोलले ठेवायला. हा. नंतर आहे अर्पिता धनावडे नाईस ब्लॉग, थँक्यू. नंतर श्वेता म्हात्रे तुमची जोडी छान आहे, थँक्यू. नंतर अर्पिता धनावडे परत तुम्ही केव्हा येणार वडोदराला? नंतर भक्ती बेस्ट जोडी नो नजर. असंच रोज ब्लॉग टाकत जावा, छोटा असेल तरी टाक, वी कॅन अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम आहे. थँक्यू गाईज. आम्ही छोटा ब्लॉग असेल तर नक्की टाकू. त्याच्यानंतर चैताली ठाकूर तुम्ही विरारला कधी येणार आहात? जर जेव्हा पण येऊ आम्ही नक्कीच छोटे टाकू. नंतर अर्पिता धनावडे रील्स तुमचे खूप छान असतात, थँक्यू. नंतर नरेश चव्हाण मला तर लाईटमुळे थोडा आता मला पण सेम झालंय म्हणून काय लाईटमुळे ना खूप हे होता. नरेश चव्हाण पास्ताची रेसिपी व्हिडिओ बनवा,
येस नक्की बनवू आम्ही. गाईस, आणि थंडी नंतर किती वाजता? दीक्षा मी स्वेटर टपाल घालते, मी स्वेटर नाही घालत. दीक्षा टपालचा हार्ट आहे, so तुला पण हार्ट. आणि स्वेटरचा बोलते, काल 3-4 दिवस झाले स्वेटर घालून नाही, मग मी माझा स्वेटर देते त्याला तरी पण. सो गाईज, आजचा व्लॉग कसा वाटला सांगा नक्की कमेंटमध्ये. डेली व्लॉग येतील आता, पण मध्ये थोडा प्रॉब्लेम मध्ये मध्ये चालू म्हणून व्लॉग थांबतात. ॲक्च्युली प्रॉब्लेम म्हणजे त्याची तब्येत थोडी डाऊन आहे, जिमला पण जात काय काय मी सकाळी उठलो ना तर बोलतो ब्लॉग घेतो, पण हालत खराब होते म्हणून ब्लॉग घेतो, पण मन करत नाही कुठे जायचं, पण फक्त गोळ्या खाऊन हा झोपून काय जातो. त्याने फिरायचा आज सकाळी तोच टॉपिक चालू होता की फिरायला हा, जायचं पण मी फिरायला. कॅन्सल केलं, उद्या जायचं. एक मिनिट, दिवसभरात मला काय बोलला नाही कुठे जायचं काय नाही, आणि असं अचानक आता कोण कुठे जाणार, पण काय ही त्याला तर बोलली, काय समजत नाही ही कुठे बोलली फिरायला फिरायला जायचं काय जायचं, ही नाही. घेऊन स्वतः जाणार काही होती. फिरायला जात नाही, मी तर बीचवर घेऊन जाणार गाई. संध्याकाळचा कोण बिझी झाला? मग जातात माणसं शांत असं बसतात, हवा सुटतात, खातात, खायला जायचं मी. खायला तुला इथे आता पण इडली खिलवणार आहे. आता ब्लॉग एंड करून टाकायचा. काय ऍक्च्युली तुम्हाला काय वाटत होतं आज नाही तर लाईटच नाही आहे फुटपाथ. हा काय तू डायलॉग बोल आपला, तांबडी चांबडी चमकते उन्हामध्ये लाका 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 लाका. हे लाईटमुळे इफेक्ट होते, येस, आंधळे पण येते. ही लाईट आहे, आता लाईट अशी बंद झाली तर कसं दिसतं ना, दिसतं तरी पण ते. सो गाईस, कसा वाट महिन्यात बर्थडे माझा आणि हा गिफ्ट रेडी ठेवणार. मला काय विचारतो काय गिफ्ट पाहिजे तुला, काय नको. सो गाईस, कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जो चॅनल नाही त्याने सबस्क्राईब करा. सो बाय बाय.